नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की ज्यावेळेस आपण बरेच 9 गुरुवार किंवा 11 गुरुवारचे व्रत आपण करत असतो. आपण म्हणजे बऱ्याच महिला करतात किंवा पुरुष करतात. तर बऱ्याच जणांना नियम वगैरे माहिती नसतात. तर मग जी आपण पोथी आणलेली आहे 9 गुरुवार किंवा 11 गुरुवारची, तर त्या पोथीमध्ये नियम असतात, पण काही नियम समजत नाहीत. त्यामुळं मग खास व्हिडिओ काय काय नियम पाळायचे किंवा जर गुरुवारी अमावास्या किंवा एकादशी आली किंवा चतुर्थी आली, तर मग काय करायचं? तो गुरुवार गृहीत धरायचा का? पूजा वगैरे मांडायची का? ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग काय होतं, आपण बऱ्याच वेळा जो गुरुवार येतो तसंच मग आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतं की आज एकादशी आहे किंवा अमावास्या आहे म्हणून. मग कोणता पण गुरुवार धरा किंवा कोणत्या पण व्रत करा तुम्ही, सकाळचीच पूजा मांडली जाते. मग बरेच जण संध्याकाळी, सकाळी वेळ भेटत नाही काहींना, त्यामुळे संध्याकाळी पूजा मांडतात व्रत करताना. सकाळी जर लवकर काही महिला नोकरीसाठी जात असतील किंवा घरातले कामं असतील, तर त्यामुळं मग बऱ्याच जण संध्याकाळी पूजा मांडतात. तर तुम्ही पूजा सकाळी मांडा किंवा संध्याकाळी मांडा, हरकत नाही. पण मग त्यासाठी मग काय करायचं आहे, जर एखाद्या गुरुवारी जर अमावास्या आली, तर मग एक दिवसाची गुरुवारचीच अमावास्या असेल, तर मग त्या गुरुवारी काय करायचं आहे, तुम्हाला फक्त उपवास धरायचा आहे आणि मग उपवास संध्याकाळी सोडायचा आहे. आता बरेच जण दुपारी पण उपवास सोडतात, संध्याकाळी काहीच खात नाहीत, फळ वगैरे खातात. तर हरकत नाही, तसं पण तुम्ही करू शकता. पण पूजा वगैरे तुम्हाला मांडता येणार नाही, कारण तुम्ही जे व्रत करत आहात, अमावास्या किंवा एकादशी किंवा चतुर्थी असेल, तर मग तो गुरुवार गृहीत धरला जाणार नाही. कारण पूजा मांडली किंवा आपण जे पुस्तक आहे व्रताचं, ते पुस्तकाची कहाणी जर वाचली, आरती वगैरे केली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरच तो गुरुवार गृहीत धरला जातो. तर मग त्या गुरुवारी आपण पूजा मांडत नाही, त्यामुळे तो गुरुवार गृहीत धरायचा नाही. फक्त उपवास वगैरे करायचा आणि जे आपण काही सेवा आहेत त्या सेवा करायच्या. पण पूजा मांडून पुस्तक वगैरे वाचन करता येणार नाही तुम्हाला. तर तो गुरुवार तुम्ही धरू नका. तो गुरुवार सोडून मग तिथून पुढचा गुरुवार, अगोदर जर तुमचे 3 झाले असतील किंवा 2 झाले असतील किंवा 5 झाले असतील गुरुवार, तर तिथून पुढं तो गुरुवार सोडून मग तो 6वा किंवा 3रा जो असेल तुमचा, तो गुरुवार मग तसा धरायचा आहे. त्यामुळं मग अमावास्या किंवा एकादशी जर असेल, तर मग त्या गुरुवारी मग तुम्ही फक्त उपवासच करायचा आहे, पूजा वगैरे मांडू नका. तर काय होईल, बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की महिला माहेरी वगैरे गेल्यानंतर किंवा तर माहेरी वगैरे जर गेला असाल, तर मग तो पण गुरुवार तुम्हाला असाच गृहीत धरायचा आहे, कारण फक्त उपवास करायचा आहे, पूजा वगैरे मांडायची नाही. कारण ते व्रत तुम्ही तुमच्या घरी करतात, तर मग दुसऱ्यांच्या घरी पूजा मांडून तुमचं व्रत पूर्ण होत नाही. त्यामुळं बऱ्याच जणांना वाटेल की आईच्या घरी असल्यावर आम्ही पूजा मांडली तर काय होईल, आमचा एक गुरुवार होईल. पण असं नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या व्रताला सुरुवात केली आहे तुमच्याच घरी, म्हणजे जिथे व्रत तुम्ही चालू केलं आहे त्याच घरी तुम्ही व्रताची शेवट म्हणजे उद्यापन पण तिथेच करायचं आहे. एखादा गुरुवार जर तुम्ही तिकडे गेलात, तर मग तो गुरुवार केला तर काय हरकत होईल असं वाटेल, पण नाही, तसं होत नाही. त्यामुळं जे गुरुवार तुम्ही घरी करता तेच मग घरी करायचं आहे. माहेरी वगैरे किंवा अजून कोणाच्या घरी गेला असाल, तर मग तरी पण करायचं नाही. आता बरेच महिलांचं काय होतं की बाहेर राहण्यासाठी असतात आणि मग सासरी वगैरे गेल्यानंतर आम्ही करू शकतो का? तिथे गेल्यानंतर पूजा मांडू शकतो का? असं म्हणत असतील, तर नाही. कारण तिथे पण तुम्ही दुसरीकडे राहायला जाता 2 दिवस का जाईना किंवा 4 दिवस पण. पण तो गुरुवार तुम्ही फक्त उपवास करा आणि तो गुरुवार सोडून द्या. पुढचा गुरुवार धरा. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी सुरुवात करता, तुम्ही बाहेर भाड्याने राहा किंवा स्वतःच्या घरात राहा, पण जिथे राहता तिथेच तुम्ही गुरुवारची पूजा मांडायची आहे. किती 11 गुरुवार असो किंवा 9 गुरुवार. त्यामुळे इतर कुठे गेल्यानंतर तो गुरुवार तुम्ही सोडून द्या. फक्त तुम्ही उपवास करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमधून ही एवढीच माहिती सांगायची होती की जर अमावास्या आणि एकादशी असेल किंवा चतुर्थी असेल किंवा आपण बाहेरगावी गेलो असेल, तर मग त्या गुरुवारी मग उपवासाचं काय करायचं किंवा गुरुवारची पूजा वगैरे मांडता येईल का? तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा
व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अजून व्हिडिओची म्हणजे अजून माहिती पाहिजे असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर अशाच एका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.